31 डिसेंबर 2023 पप्पांचा कामावरचा शेवटचा दिवस। मुंबई पोलीसमधून पप्पा सेवानिवृत्त होणार होते आणि त्यांचा शेवटचा दिवस आम्हाला मेमोरेबल करायचा होता, म्हणून आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलं त्यांचं स्वागत करण्यासाठी। तर ते आम्ही कसं केलं, काय काय तयारी केली आणि काय काय मजा केली ते तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्लॉग पूर्ण पहा आणि कसा वाटतो ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रसिका बागवे आणि स्वागत आहे तुमचं मायलेकी या चॅनलवरती, जिथे अन्न, वस्त्र, निवारा आणि कोकण या वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओ घेऊन येत असते। आणि मंडळी, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पप्पांचं शासकीय रिटायरमेंटचं सेलिब्रेशन पाहिलंच, पण आता आम्ही घरात एक छोटंसं पप्पांची एंट्री होणार आहे। म्हणजे त्यांचा आजचा 31 डिसेंबरचा शेवटचा दिवस आहे आणि ते डायरी करून आता पुन्हा घरी येणार आहेत। तर त्यासाठी आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे, कारण पप्पांचा जो कामावरचा शेवटचा दिवस आहे तो त्यांच्या नेहमी लक्षात राहायला हवा, यासाठी एक छोटंसं सेलिब्रेशन आहे। ते आम्ही कसं साजरं करतोय हे तुम्हाला मी या व्लॉगमध्ये दाखवणारच आहे। तर त्याआधी मी जे काय डेकोरेशन केलं ते तुम्हाला मी दाखवते, चला। तर अशा प्रकारे ही अशी एक रांगोळी काढलेली आहे पप्पांच्या सेवानिवृत्ती दिवसाची। एंट्रीला अशा थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात आणि आतमध्ये गोल्डन फॉन्ट आणि लाइटिंग आणि फुग्याचं हे छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे। त्यांच्या इथे घरी पार पडत आहे आणि काजवा सोसायटीचे सर्व सभासद व रहिवासी हे त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार सन्मान करत आहेत। सर्व काजवा सभासद सोसायटी पदाधिकारी यांचे खूप खूप आभार। आज आपण श्री दाजी बागवे यांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सन्मान केला जातो।
ते दाजी बाबेंचा इतका सुंदर झालाय. त्याने आयुष्यभर किती कष्ट केले, कमाई केले, ते आजच्यावरच आपण थोडे लोक आहोत तरी त्याच्यात इतका उत्साहाने वाढदिवस नाही, निवृत्ती दिन साजरा केलाय आपण. हे वाढदिवसच करतो, त्याने ते तोंडात वाढदिवस आला. तर त्याला निवृत्ती दिनानिमित्त खूप खूप लाख शुभेच्छा. आणि त्यांनी असंच चांगलं राहावं, की अगदी फिट राहावं, म्हणजे जसे कामावर जात होते त्याचप्रमाणे त्यांनी त्याच ह्याने राहावं. आणि दीपालीची जी काही इच्छा आहे, जी काय इच्छा आहे ती त्यांनी पूर्ण करावी. आता हेच त्यांचं ध्येय आहे. आणि वर्षभर फिरत राहावं. हा नाही, वर्षभर त्यांनी जॉब घ्यायचं, वर्षभर म्हणणार. पण तिच्या इच्छा काय राहिलेल्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्या, मुलांच्या इच्छा पूर्ण कराव्या. आणि त्यांच्या मागे आम्ही सगळे आहोतच, मॉर्निंग ग्रुपवाले. होय ना राजा? सर्वप्रथम आमचे मित्र, स्नेही आणि आमच्या ग्रुपचे आधारस्तंभ श्रीयुत दाजी बागवे यांना पोलीस सर्व्हिस मधून आज त्यांचे रिटायरमेंट होते. त्याबद्दल ऍक्च्युली रिटायरमेंट मी म्हणणार नाही, कारण त्यांच्याकडे बघून कोण बोलणार नाही की ते रिटायरमेंट झाले. तर असे दाजी बागवे यांना हा आम्ही एक सोहळा आज साजरा करतोय. अर्थातच त्यांच्या दोन्ही सुपुत्री म्हणेन त्या दोघींनी एवढा आनंदोत्सव साजरा केला की रिटायरमेंट अशी होती याची मला सुद्धा कल्पना नाही. आज मी पहिल्यांदाच असा सोहळा बघितला. आणि अर्थातच सरिता मॅडम सांगितल्याप्रमाणे की आमच्या मॉर्निंग वॉकर ग्रुपचा नेहमीच त्यांना पाठिंबा राहील. जे काही आमचे कार्यक्रम होतील त्यांचा सहभाग आम्हाला राहणार आहे आणि तो त्यांनी द्यावा, हीच मी आज या रिटायरमेंट क्षणी त्यांच्याशी एक मागणी करेन की त्यांनी नेहमी आमच्या कार्यक्रमामध्ये असं उत्साहपूर्ण सहभाग घ्यावा, दोघांनी पण. देणार ना सहभाग? तर पुन्हा एकदा मी माझ्या मॉर्निंग वॉकर परिवारातर्फे दाजी बागवे यांना रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा देतो. राजा साइडला लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। दिल से कहो, कहते रहो, अच्छा लगता है। अरे कौन फिरवा? तुम पागल, तुझे पागल, क्या तेरी को
तेरा साथ ना छोड़ेंगे। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।